आणि शॉर्टकट मध्ये अगदी शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे. फक्त बघत आहे. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धनावडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिलेले आहे ते पण ऍड करा, कारण एक तंतोतंत अगदी उत्तर होतं. आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वरच्या या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागल, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथानुसार नसेल त्याला आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता तिथे खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेलं वरदान आहे आणि तुम्ही भूमाता हिचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काही आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, त्याच्यावर काही मी जास्त बोलणार नाही. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे यांच्या टेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. त्यांना म्हणतात हे विनोदी अंग सोडलं त्यांच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझी काय शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाडी हिट आहे. तो हे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहेत. आणि तुमचं हे म्हणतात विनोदी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शतत्रके इतिहासात इतके कार्यक्रम लागलेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगड आहे, हे काय पाणी लंगड दुसरं लिहून देणार आणि हा गाणार. स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेडेवाकडे असतील जे काय कार्यक्रम असतील ह्यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेवढा करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम देवाची कृपा. आणि काय तुमचं हे बोलते ना की जलने वाले के दुआ बोलने वाले के दुआ बहंडी सबकी इज्जत करता लांबर ह्यांची पण इज्जत आपण केली, ह्यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केलं तर यांच्या पोटात पोषू उठतो, म्हणतात लावणी करतात काय काय अंग भिजू द्या गावाले. हे शक्तीवाले ह्याने करायचं. बाईची बाजू म्हणतात तुम्ही नाचा, मी पुरुष मी तुलेवाला आहे. मी नमान करेल, मी सांगितलं ना ज्याकडे नमानामध्ये काही फरक नाही. हे मला शिकवायचं नाही. त्यांनी काय केले आयुष्यात नमान केलेलं नाही, नाही तर काय केलेलं नाही. नमान कसं करतात मला माहिती, मी आयुष्यभर केलेलं. बरं नमान जीवन बुवाने केला नाही, सुशन गारडे बुवाने केले, ह्याने पण केला नाही, ह्याने पण केला नाही, आमच्या ऋषी कदम बुवाने केला नाही, जोशी बुवाने केला नाही, अजून कोणी सचिन धुमक बुवाने केला नाही, सगळ्यांनी केला. अहो ते पवित्र गोष्ट आहे. एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवळाच्या बाहेर जावा, तुम्ही देवाच्या बाहेर जावा. आम्हाला कळतं शक्यतुरा काय, तो नमन काय, ते भाग काय, मर्म काय, वर्म काय सगळं माहिती आहे. आता फेमस झालेला हे ढवाचा ते कुठं आहे ते भेटीला सांग ना. हे कधी बसणं आपण मार्या करतो यार, कधी आमच्या पुढेकर कोण विचारा कधी बसणं मार्या करतोय. या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झालेली कावी मला सगळं पिवळा दिसत आला. मी काय करू ते जाता है बँड ते बहुत जाता है भाई. हे सगळं जातं. आता जाऊया डायरेक्ट एक आता गाणं घेऊया त्याच्यामध्ये बळवंत धोंडो कोकरे आमचं माऊली. माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकरे. पाहुण्याकडनं 500 रुपये आले बरोबर धनगरवाडी. धन्यवाद बळवंत माऊली 500 रुपये. आता ह्यांनी लग्नाची गाणी गायली जमली. गाना जो बरीला गाना जो बरीला ह्या सगळं जमला. मग एवढं कसं जमलं. मग तुम्ही लग्नाचं कसं म्हणलं कसं म्हणलं. डोंगर हिरवा हिरवा गाय नाही कोणाचा गावो बाबा दिलीव मला डोंगराचे आड. ह्या सगळं अहो ह्या घेतल्याच लागलेला. अहो ज्याला नमन केलं ज्याला शक्ती तुला केलं त्याच्याच बाईने लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो त्यांनीच अहो एक आमचा समीर तटकरे नमनातलं बादशाह परवा एकदा आलं होतं आमच्याकडे. ते वया बंद करा हवा दवा देत नाही मध्ये जातो. तर आलं माझ्याकडे म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं. पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं मग उद्या लग्न. या बायकाने सगळं खोबरं किसून ठेवलं धनबिन ठेवलं सगळं झालं. आणि म्हणतात रातची रात पोरगी गेली रातच्या रात. मला टेन्शन आलं ठीक आहे त्या बापसाला टेन्शन आलं असेल आता करायचं काय.
रातच्या रात तुम्ही गेली बरं, आता उद्या सकाळी पाहुणे येणार, त्यांना सांगणार कुठल्या पाहुण्या. मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा तर धन आणलेलं आहे, तर धन आपण म्हणतात ठीक आहे आगोडा आपला करूया काहीतरी. तांदूळ आणलेला आहे म्हणजे त्याचं पण काहीतरी करू. पण एवढं 500 लोकांचं जे खोबरं किसून ठेवलंय त्याचं काय करायचं. अरे घेऊन तरी जायचं ना या खोबरा किसलेला. अरे असं सगळं या पाहिजे आमच्याकडे. हे पोरी आयुष्यात काय पण करायचं पण भेटी पळून जायचं नाही कधी, कधीच करायचं पळून जायचं नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतो या पहिलं गाणं या बाबा तुमचा विषय राणी बुवा विषय घ्या उदाहरण होतो बाबा. नागेड विषारी मरणाच्या दारी, अरे नागेड विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील असं तू काय ग, सांग तू करशील असं तू काय ग. ह्या गारुड्याच्या पायाशी, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अक्कड गिरणार आहे ग. 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 नागेड विषारी मरणाच्या दारी, नागेड विषारी मरणाच्या दारी, अगं सांगतो करशील काय ग, अगं सांगतो करशील काय ग. टोपी घाला आणि आज काय काळकाय पावली नवलाय पावली आणि खंडाळेश्वर पावलाने आज ह्याने बाबा टोपी घातली, आज ह्याने टोपी घातली आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहे. हजारदा सांगितलं बाबा टोपी घाला बाबा त्याचा वाईट होता पण टोपी घातली. त्या देवीची देवाची गायली आज कोण त्याला भेटलेला आहे. बरं किती चांगलं दिसत होतो एक टोपी घालून काय वाईट दिसत होतो बुवा हे बरं. आणि एवढा चमचमती बाई म्हटला पदराला किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडणेश्वरा हे टोपी अशीच राहते काय मागले आशीर्वादाची बरकत आहे समाजाच्या म्हणून काय म्हणतोय आता दुसरं गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अहो वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला, वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. काय चांदून बघाही करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय चांदून बघाही करते का, काय चांदून बघाही करते का.
तर डावा सावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. हे डावा हे असं जोडपीठ डावा ते पैसे तर हे एवढा शांतपणा सांगितला. हे जी मी यांच्या गाण्याचा भाग दिला, गाण्याची चाल दिली, यांनी माझ्या गाण्याची चाल नाही दिली. जिंदाचा गणपती गायला तिला भाग नाही दिला. हे बाकीचं सगळं जमतं यांना, पण ह्याचा काय आलं मुलाला नाही जमा. यांचं ना म्हणून सांगतो हे लंगड आहे, हे लंगड आहे, त्यांना मी चांगलेलं आहे. यांनी सांगितलं ना स्केल अँड फेल, याला सांगतो आता 3 प्रकारचे स्केल दिले तर 3 याला घेऊन जावे. पण यांना ते पाठच केलेलं आहे. सगळ्यात जास्त गाणी हिट माझी, सगळ्यात गाणी फेमस माझी, आणि तरी पण हे मला शिकवणार. सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं, सर्वात जास्त प्रश्नाची उत्तर आम्ही द्यायची. असं करायचं नाही. जेव्हा कान कपेल काही बोलायचं नाही. एक गाणं गातोय, एक गाणं गातोय, ते गाणं असं समाज प्रबोधन. हा शक्यतो म्हटला की समाज प्रबोधन आलं, प्रत्येक गोष्टीत आलं. आमचं प्रभाकर झोपट पाहुणे या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात. हे ज्ञान देण्याचं काम करतात. आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली, मराठी शाळेत शिकून झाली. आणि आता कुठल्याही कामाला की पहिलं शिक्षकांना, कुठलंही काम, जनगणना आली शिक्षकांना, इलेक्शन आलं शिक्षकांना, नंतर क्वेश्चन आलं शिक्षकांना, अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना. अरे मग पोरांनी शिकायचं कधी? हे आला पोरांनी शिकायची कधी? तो पण मराठी शाळेत शिकलास ना. कुठे तू कुठे आहेत गोवा आहे भक्ताचा जोक सांगायला सांगताय. कोळेकर गोवानी पैसे दिले पण 200 रुपये नाही हवे ना, आता 300 वाढले. 200 रुपये भगत बसतो तरी नारळच लागतील तेवढे. नाही 300 वाढव. बाकी माझं नाव खराबच झालेलं आहे ना. 200 भगत बसणार नाही रे बाबा. प्रभाकर माऊली हा फरमाईश बघा ना, गावठी माणूस आहे. हे म्हणतात नमान. अरे गुराकडे शिकलो आम्ही, गुराकडे शिकलो. हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्य बाबा तू, राहुल देशपांडेचा चुलत भाऊ तू, लता मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तू बाबा लय मानव. आमचं लय मोठे बाबा असं सगळं रागाचा भाषा. आम्ही गावठी माणूस. एक विषय घेतो या बघा. शिक्षकांच्या खांद्यावर समाज प्रबोधन आहे. शक्यतो म्हणजे फक्त असं नाही. आम्ही नुसतं नमन नाही करायचं, आम्ही प्रश्न बोलतो. समाज प्रबोधनाचे सगळ्यात जास्त विषय मानतात. देवाची कृपा आहे. शक्यतो म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून व सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून व सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून व सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं सोडून व सांगा लागणार किती हे बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून व सांगा लागणार किती हे बोझ.
जो घासून घासून गुळगुळीत चालला. तरी पण तुम्हाला काय फटकी भरली तुम्ही काय सांगता म्हणजे गावात तो मला ना मंडळात बाहेर काढशील तवाच घेऊन तर तो डॉक्टर बघितलं ना असं तर एका गावात होता भगत अनेक गावात असतो एका गावात ऐकायला येतं ना मागं होय आणि 3 सांगा भगत पालाला अजिबात पाटील बुवा काय हा पाटील बुवा ऐका तरी आणि 3 सांग झाली 3 सांग झाल्याने भगत गेला नाही भक्ताकडे गिराकी माणसं आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता आमच्या लांजाचा बाजार मंगळवारी लांजातून घटना नाही आणि संध्याकाळच्या निधीला महावरा ताजं बांगडं आठवड्यावर पुरतील असं नाही आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले आणि ठेवणार पडवी बांधून वर बांधून नाही खाली ठेवणार दात लावला गिराक आली हे असा भगत उगव तिकडे बसून बसलेला असा हा कसा बसलाय तसा आणि दोघे जण माझ्यासारखे आपल्या एवढं ह्याच्या समोर बसलेले मोठा विषय घेऊन व अमुक अमुकची बायको गेली ती येईल काय करून हा विषय झाला नारळ पूजला सगळी पूजा झाली हळद वाहिली कुंकू वाहिले हे अगरबत्ती लावला फुल ऍक्शन हा फुल 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 युट्यूबला गेला तुम्ही आणि मी असं केलं फिट आहे हे असं करायचं असतं नाहीतर आलो आलो पाच आला अंगात आता कसं बघतोय माझ्याकडे तसं ते बघायला लागलं आता व्हायला लागायचं बायको गेली परत या थांब तुझं काम नाही आणि तेवढ्या पडवीतली पिशवी सुरसुरली माजरो आला माजरो वॉका आला आणि भावऱ्यावर टाकला ह्याला गिर टाकला होता गिर टाकलेला पिशवी सुरसुरल्याबरोबर याचा जी मित्र वर खाली वर अरे आठवड्यात 700 रुपयाचा मावरा आणलेला रे गिराक 500 तुझं काम नाही मावरं द्या जरा 500 रुपयाचा गिराक मावरच 700 रुपयाचा करायचा का बरं बिरेट टाकून झाला होता गिअर टाकलेला रे राजाला गिअर टाकलेला करायचा काय पण ना म्हटलं मरू दे ह्या गिराक्याला सांगू काहीतरी पण आतमध्ये कारभारी जवान करी बघू तरी तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला माझे कारभार तिला बोलवा यांना समजा नाही आता करतात कसं आपलं ग करायचं काय अरे बघताव काय कारभार तिला बोलवा तिनं ऐकलं की आले हा म्हणा बोला बोला काय अगं भया पडवी हिला समाजला काय वाटतंय गेली ए शिक्षक माधुर गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की गेला अगं हाय काय नेलं एका बांगडा झाला बाकीचा सगळा आहे पुढ्याचं काम करा ठीक आहे आता तुम्ही वाचा असं बघ हा वाईट काय आहे त्याच्यात फरमाईश आहे कोळेकर बुवा म्हणजे आज कोण अहो त्यांची पत्नी आज झडपीची सदस्य आहे मिनी आमदार आता फुटकाळला आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात कुठला दिल्लीच्या कुठला तरी देश ठेवून आलं बाहेर शाही विमानात जाऊन आला आमचं आज त्यांची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शाळेपेर मिळा नाव आम्हाला धंद्याला त्यांनी चाललेलं आहे आमची पहिली वाडगी हो ही सारी वाडगी आणि दोन्ही हे असं शक्य तुला हे नादाच त्यांनी लावलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितलं जोक म्हणा अहो हा नंबर गोवा आहे कॉमेडी नाही करत गोवा सगळ्या बाकीच्या गोष्टी मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी राजा राणीच्या जोडीला हे कसं यायचा कसं आधार घ्यायचा बरं सॉरी मगाशी बोलतो
2 तास एक्स्ट्रा आणि तरी तुम्ही काय मग त्याच्यामुळे मला काही देणं गरजेचं आहे हे गाणं तुम्ही गातोय. नका समजूचे भार येणा वागणं असून दे, दुसऱ्यांची कंपेअर करायची नाही, दुसऱ्यांची तुलना करायची नाही. बाजूवाल्यात आणला फ्रीज, माझ्याकडे फ्रीज नाही. दुसऱ्या आणली एवढी टीव्ही, माझ्याकडे टीव्ही नाही. काय फसायचं नाही, काय असं करायचं नाही. जे येणा वागणं आहे ते आपल्या नशिबात आहे. 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळं आहेत, 1 मेंदू आहे, 2 किडनी आहेत, 1 हार्ट आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, पद्धतशीर सगळं आहे. जे खातोय तर जिरतोय, सकाळी रात्री झोपलं की सकाळी उठतोय टायमावर. अरे ह्याच्यापेक्षा परमेश्वर अजून काय दे. 3-3 तास 4-4 तास तुम्ही आता खुर्चीवर बसलेले आहेत. अहो ही शेट लोक आहेत ज्यांना आजार आहे एवढी बसू शकत नाही. अरे केवढी मोठी श्रीमंती आहे तुमची. आणि म्हणून दुसऱ्यांची तुलना करायची नाही. जो येणा वागणं आपल्या नशिबात आहे, जो बापसानं आपल्या लगीन लावून दिलेलं आहे, 80 बापसानं घेऊन दिलेलं आहे, ते तसं ठेवायचं. ना त्या बाईची करायची ना त्या बाप्याची करायची. आयुष्यात हा क्षण यायला नशीब लागतं, नाही तर आता 40-40 वर्षाचे आहे अजून लग्न झाली नाही. काय म्हणतोय, नका समजू जे भार सरत शेवटचा धार. नका समजू जे भार सरत शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार. उद्योगधंदे आलेले आहेत. उद्योगधंद्याला विरोध नाही, पण आमचा सोन्यासारख्या या भूमीत या कातळामध्ये या कातळात पण आमचा स्वर्ग आलेला. त्या वाडवडिलांना इथे कोई लावली, कळम लावला, आज हापूस आंबा करून GI टॅग मिळालेला आहे. आज उद्योगधंदा आले त्याला विरोध नाही, पण कोकणाला पोषक वातावरणाला आमचे जे उद्योगधंदे आहेत, आपली जी फळं आहेत, आपली जी फुलं आहेत, आपली जी जमीन आहे त्याला वाईट करणारी, त्याला कुपोषित करणारी गोष्ट आमच्या कोकणात नको हे सरकारला आमच्या विनवणी. MIDCला विरोध नाही, पण रसायन केमिकल या वाट्यात गेल्यानंतर अर्धा तास ते एसटीतनं नाक दाबून राहिला आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील. हे निसर्ग सोडून आमचा सोन्यासारखा हा कोकण एक दिवस बर्बाद होईल. आपण विरोध नाही केला. MIDCला विरोध नाही, घातक जे आमचे रसायन आहेत किंवा जे बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आमचा विरोध आहे. ह्या MIDCनी ह्या रसायनाने, अरे MIDCनी
आहे त्याने सांगितलं असेल की 4 गाणी भारीची गाणी की 4 गाणी समाज नवरीची आहेत. ज्यांना कुणाला मुलीनो तुम्हाला कुणाला नाचायचं असेल वरती नाचायला या, आरती करूया. पण पायात चप्पल नको, चप्पल शिवाय प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम आणि काही मंडळी ठीक आहे असेल प्रभाकर बुवा शाहीर सुनील गेला, सुनील बुवा आपले गेले, धराजीवर गेला, आमचं धराजीवर गेलं. हा. या हे डावाला या टोपीमध्ये असं घ्या आणि टोपी कधी काढू नका अशी आपले ही कालकाईची टोपी आहे, गावगाची टोपी आहे. बाबा किती सोन्यासारखा पोर दिसतो मला. मोत्रावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणा वाढूया आरती. मोत्रावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणा वाढूया आरती.
आम्हाला जी काय संधी दिली आणि व्हिडिओकडे आम्ही सेवा केली दोन्ही शाहिरांनी. कधी काय चूक झाली असेल तर पदरात काढून घ्या, पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा आणि झाली सेवा म्हणून मानून घ्या. बारे थांबवतोय. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.